कोकणात राणे ब्रँडची हवा असल्याचं चित्र झेडपी पंचायत समिती निवडणुकीतून दिसलंय। सोबतच ठाकरेंना कोकणी जनतेने साफ नाकारलंय। मनपाला वेगळं लढणाऱ्या शिवसेना भाजपनं या निवडणुकीत केलेली युती त्यांच्या पथ्यावर पडली। सिंधुदुर्गातील विजयी उमेदवारांनी नितेश राणेंची भेट घेतली। कणकवलीतील राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर जल्लोष काढण्यात आला। परभणीकरांनी वरपुडकरांची घराणेशाही नाकारली। भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील 5 जणांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती। त्यामध्ये 5 पैकी 4 जागेवर वरपुडकर यांच्या नातेवाईकांना पराभव स्वीकारायला लागला असून केवळ एका जागेवर त्यांचा पुतण्या विजयी झालाय। पुण्यातील राष्ट्रवादीचा दबदबा कायम आहे। अजितदादांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं काय होणार अशी चर्चा होती, मात्र पुणेकरांनी घड्याळाला उत्तम साथ दिली। पुणे झेडपीवर राष्ट्रवादीने एकाहाती सत्ता मिळवली। सोबतच मावळ आंबेगाव पंचायत समितीतही आपला झेंडा फडकवला। साताराच्या पाटणमध्ये माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांना मोठा धक्का बसलाय। नरेंद्र पाटलांच्या पत्नीचा पराभव झालाय। मंत्री शंभूराज देसाई यांनी आपला गड राखण्यात यश मिळवलंय। सोलापुरात उत्तम जानकरांचा मुलगा पराभूत झालेला आहे। दहीगावमधून जीवन जानकर पराभूत झालेले आहेत। भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर विजयी झाल्यात। माधवी पडळकर या गोपीचंद पडळकरांच्या वहिनी शिवसेनेच्या विद्या मोटेंचा 980 मतांनी पराभव केला। इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असलेल्या आणि रील्सच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंना मोठा धक्का बसलाय। शिरूर पंचायत समिती निवडणुकीत नवलेंचा पराभव झालाय। सोशल मीडियावर क्वीन मानलं जाणाऱ्या नवलेंना भाजपच्या मनीषा पाचगेंनी पराभवाची धूळ चालली। मावळमध्ये राष्ट्रवादी झेडपी आणि पंचायत समितीच्या जागांवर एकाहाती विजय मिळवला। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी ही किमया पुन्हा करून दाखवली। दादांच्या शुभेच्छा कानावर न पडल्यानं अश्रू अनावर झाले। संभाजीनगर वडगाव कोल्हाटीत अपक्ष उमेदवार विजयी झालेत। अपक्ष उमेदवार सचिन गरड एका मतानं विजयी झालेत। फेरमतमोजणीत सचिन गरड एका मतानं विजयी झाले। उत्तर सोलापूरमधील नान्नज आणि बीबी दारफळ जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। नान्नज गटातून चैताली मुळेंचा विजय झालाय, तर बीबी दारफळ गटातून इंद्रजित पवारांचा विजय झालाय। बीबी दारफळ गटात राष्ट्रवादीचे उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठेंना आता पराभवाचा धक्का बसलाय। शिरूरच्या न्हावरा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला धक्का दिलाय। दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचणे यांच्या पत्नी मालती पाचरणे पराभूत झालेत। राष्ट्रवादीच्या वृषाली बाळकेंनी मालती पाचरणे यांना पराभवाचा धक्का दिला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वृषाली बाळकेंचा 126 मतांनी विजय झाला। सांगोला पंचायत समितीवर शहाजीबाब पाटील यांची सून राणी पाटील यांचा विजय झालाय। सुनेच्या विजयानंतर शहाजीबाब पाटील भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी शहाजीबाब पाटील यांना अश्रू अनावर झाले, तसंच शहाजीबाब पाटलांनी सुनेसह विजयोत्सव साजरा केला। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत 2 तरुणांनी दणदणीत विजय मिळवलाय। मिरजमधील नरवाड पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांचा विजय झालाय, तर आटपाडी तालुक्यातील दिघंजी जिल्हा परिषद गटातून तानाजी पाटील यांचा विजय झालेला आहे। रायगडच्या कर्जत तालुक्यातील पोशीर पंचायत समिती गणातून शेकापच्या रेश्मा अनिल जोशी विजयी झाल्या। त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा 1025 मतांनी पराभव केलेला आहे। रेश्मा अनिल जोशींच्या रूपानं कर्जत तालुक्यात शेतकरी कामगार पक्षानं आपलं अस्तित्व राखलेलं आहे। रायगडच्या कर्जत तालुक्यातील पोशीर पंचायत समिती गणातून शेकापच्या रेश्मा अनिल जोशी या विजयी झालेल्या आहेत।